चल बबिता, आवर बेटा. गीताताई, आवरते ग. पण मला समजत नाही की तू माझ्या प्रत्येक वाढदिवसाला त्या गार्डनमध्ये कशासाठी नेत असते. मान्य आहे, लहानपणी मी तुला त्या गार्डनमध्ये सापडलेली, पण याचा अर्थ असा नाही की त्या गार्डनने मला जन्म दिलाय. बबिता, हो ग, पण आपण जाणार आहोत नेहमीप्रमाणे. चल. होय, जाऊयात. असं म्हणतच बबिता तिच्या पर्समधील तिचा 5 वर्षाची असतानाचा आईबरोबरचा फोटो पाहत मनातच, का गं आई मला सोडून गेलीस? मला एकदाही भेटावंसं वाटत नाही का तुला? वरून जरी बबिता खूप प्रॅक्टिकल आहे असं दाखवत असली तरी ती आतून खूप हळवी होती. फोटो परत पर्समध्ये ठेवून डोळ्यातील अश्रू खाली गालावर पडण्याआधी टिपून घेते. तेवढ्यात गीताताई येतात. त्यांच्या नजरेतून ते सुटत नाही, कारण प्रत्येक वाढदिवसा दिवशी आपल्या मनात कुठेतरी दाबून ठेवलेल्या आईच्या आठवणींचा कोपरा अश्रुरूपाने बबिताच्या डोळ्यातून बाहेर यायचा. गीताताई तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवताना तशी बबिता आपल्या खऱ्या आईची आठवण बाजूला सारून गीताताईंना मिठी मारते आणि मम्मी आय लव्ह यू. प्रत्येक वर्षाप्रमाणे गीताताई बबिताला जरी गार्डनमध्ये घेऊन जाणार असल्या तरी यावर्षी बबिता 21व्या वाढदिवसा दिवशी त्यांनी मनातून बबिताला तिच्या खऱ्या आईला भेटावयाचं ठरवलं होतं. हे ना त्यांनी शीलाबाईंना सांगितलं होतं. लहानपणापासूनच इंद्रधनुष्याचं कौतूहल करणाऱ्या बबिताच्या आयुष्यात आजचा दिवस खऱ्या अर्थाने इंद्रधनुष्य उमटवणारा ठरणार होता. गीताताई आणि रामरावीनांचा बबिताला लहानाचंच मोठं केलं होतं. बबिताला आईवडिलांचं प्रेम दिलं होतं. आज बबिता 22 वर्षाची झाली होती. 7 वर्षांची असताना भेटली होती ती गीताताईंना जवळच्याच एका गार्डनमध्ये. खूप प्रयत्न केल्यानंतर डॉक्टरांनी गीताताई व त्यांच्या मिस्टरांना स्पष्ट सांगितलं होतं, तुम्ही कधीही आई बाबा नाही बनू शकत. मन हेलावून गेलं होतं दोघांचं. गीताताईंना तर लहान मुलांची खूप आवड होती. खूप मोठा धक्का बसला होता त्यांना. हॉस्पिटलमधून घरी जात असताना त्या रामरावांना तुम्ही जा घरी, मी मागून येते म्हणून त्या गार्डनमध्ये जातात. रामरावही अडवत नाहीत. होऊ दे हिचं मन मोकळं म्हणून एकटेच जातात घरी. गीताताई एका बाकावर बसून समोरच खेळत असलेल्या लहान मुलांकडे कुतूहलाने पाहत असतात. तेवढ्यात त्यांना शेजारीच एका बाकावर असलेल्या मायलेकींचा संवाद ऐकू येतो. 7 वर्षाची ती मुलगी हट्ट करत होती की मी नाही येणार त्या अंधाऱ्या वाड्यात. इथं बस, इथं बघ कसा लख्ख प्रकाश आहे, छान वारा आहे ते बघ, इंद्रधनुष्य कसं उमटले. त्या वाड्यात सगळा अंधार असतो, माझा जीव गुदमरतो तिथं. त्यावर आई समजावत असते, पिल्लू असं नको ग म्हणूस, आपलं घर आहे ते, तिथं नाही जायचं तर मग कुठे राहायचं आपण. तुझा वाढदिवस छान केला की नाही आपण, पुढच्या वाढदिवसाला परत येऊयात. पण आता चल ग राणी, दिवे लागण्याची वेळ झाली आहे. जायला उशीर झाला तर अक्का आपल्याला शिक्षा करतील ग. हा सगळा संवाद गीताताईंनी ऐकल्यावर त्यांना थोडाफार अंदाज येतो की या मायलेकी कोणत्या ठिकाणाहून आल्यात. त्या मुलीची आई खूप समजावत होती तिला, पण मुलगी चांगलीच हट्टाला पेटली होती. मी नाही म्हणजे नाही येणार त्या अंधाऱ्या कोठडीत. तू जा, तुला जायचं तर, मला खेळायचं आहे त्या मुलांबरोबर, असं म्हणत ती त्या समोर खेळणाऱ्या लहान मुलांकडे बोट दाखवते व धावत पळत त्या मुलांजवळ जाऊन त्यांचा खेळ पाहत बसते. आई आपली दुःखी होऊन कसं समजू या मुलीला असा विचार करत मुलीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बसते. गीताताई त्या मुलीच्या आईजवळ जातात व मी काही मदत करू शकते का असं विचारतात. तेव्हा त्या आईला राहत नाही. मी शीलाबाई, एक वेश्या आहे. ही माझी मुलगी बबिता. हिचा जन्म झाला वेश्यांच्या वाड्यातच. लहानपणापासूनच बाहेरच्या जगाची प्रकाशाची हिला ओढ. तिला अजून नीटसं कळत नाही की आपली आई कसला व्यवसाय करते, ती अशा अंधाऱ्या कोठडीत का राहते. पण तिला कसं समजावू की मी माझ्या इच्छेने राहत नाही इथं, परिस्थितीने मला ढकललं आहे या खाईत. अहो, मलाही मनापासून वाटतं माझ्या मुलीनेही बाहेरच्या जगात राहावं, शिकून मोठं व्हावं, इंद्रधनुष्याप्रमाणे 7ही रंगाची उधळण करणारी व्हावं तिने. पण माझं दुर्भाग्य म्हणा किंवा नशीब, मी काहीच करू शकत नाही असं म्हणून शीलाबाई पदराने डोळे पुसतात.
गीताताई, तुम्ही रडू नका हो ताई. मी काही मदत करू शकते का तुमची? शीलाबाई, अहो बबिता जन्मली आणि त्या दिवशीपासूनच मला धास्ती लागली की आपली मुलगी पण या नरकात पडून राहायला नको. तिची काहीतरी व्यवस्था करा जेणेकरून तिला त्या वेश्यांच्या नरकयातना सोसायला नको. माझं आयुष्य गेलंच आहे त्यात. माझ्या मुलीचे आयुष्य खूप चांगलं व्हावं एवढीच इच्छा आहे हो माझी. गीताताई ही सगळी कहाणी ऐकून आणि आईच्या काळजाची व्यथा जाणून मनाशीच काहीतरी ठाम निश्चय करून बोलतात. मी गीता शिंदे. डॉक्टरांनी सांगितले तुम्ही आई होऊ शकणार नाही. मी बाळ दत्तक घेण्याचा विचार करतच होते. तोवर तुम्ही मायलेकींचा संवाद माझ्या कानावर पडला आणि मी इथे आले. तर मी कोणतेही आडेवेडे न घेता विचारते तुम्हाला, तुमची बबिता देता का मला? मी करेन तिचा सांभाळ, शिकवेन, आई बनेन, प्रेम देईन, सगळी स्वप्न पूर्ण करेन मी तिची. शीलाताईचं मन खूप व्याकुळ होतं. आपली मुलगी अशी कशी द्यायची कोणाला या विचाराने. नाजूक परी होती ती शीलाताईंची. वाढदिवसादिवशी तिच्या हट्टापायी वाड्यातील अक्काचा रोष ओढवून घेऊन आल्या होत्या त्या तिला गार्डनमध्ये. माझी बबिता, माझं पिल्लू, माझी राणी मला सोडून गेल्यावर कशी राहू मी त्या कोठडीत. तिच्याकडे पाहून तर रोजच्या दिवसाची सुरुवात व्हायची आणि त्या कोठडीत उजेड पडल्याचा भास व्हायचा. आपल्याला पण आता तीच नसेल तर कोणाकडे पाहून उरलेलं आयुष्य जगू मी? असे एक ना अनेक प्रश्न शीलाबाईंच्या हळव्या मनात गर्दी करू लागले. हळव्या झालेल्या आईच्या मनाला धीर देत गीताताई पुढे येऊन, बाई, काही घाई नाही, तुम्ही पूर्ण विचार करून मला सांगा. आणि हो, तुमचं उत्तर नाही असेल तरी हरकत नाही. माझ्या मनात आलेला विचार मी बोलून दाखवला. असंही मी मूल दत्तक घेणारच आहे. मग बबिता नसेल तर दुसरं कोणीतरी घेईनच. पण तुमच्या दोघींचा संवाद आणि तुमची बबिता च्या विषयीचा काळजी ऐकून मी हा प्रस्ताव तुमच्यासमोर ठेवले इतकंच. खूप कठीण आहे हे सगळं. एका आईसाठी आपली मुलगी अशी परक्या माणसाकडे सोपवणं. पण काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. शीलाबाई, नाही हो गीताताई, तुमच्यावर विश्वास बसला आहे माझा. नाहीतरी एका वैश्याच्या मुलीला दत्तक घेण्यासाठी खूप मोठं मन हवं लागतं. ते तर तुमचं आहेच. शरीराची भूक भागवण्याव्यतिरिक्त कोणी कधी एवढ्या आपुलकीने बोललं नाही. तुमच्या रूपाने देवच भेटला आहे मला, तोही माझ्या मुलीच्या आयुष्यात इंद्रधनुष्य रूपी रंगाची उधळण करणारा. गीताताई, खूप धन्यवाद बाई, तुम्ही माझा हेतू समजून घेतला आहे म्हणून. आणि असं नाही की मी बबिताला घेऊन जाणार आहे म्हणजे तुमची तिच्याशी कायमचीच ताटातूट करणार आहे. तर तिच्या प्रत्येक वाढदिवसाला मी तिला गार्डनमध्ये घेऊन येईल. तुम्ही तिला भेटू शकता, डोळे भरून पाहू शकता. शेवटी तुमच्यामुळे मला आई पण भेटणार आहे. हे उपकार मी कधीच विसरणार नाही. शीलाताई आपले आनंद अश्रू पुसतच, गीताताई, खरंच तुम्ही किती स्वच्छ मनाचे आहात. मी बबिताची खरी आई. तिला भेटल्यावर ती माझ्याकडे परत आली तर याची जराही भीती मनात न ठेवता तुम्ही मला माझ्या मुलीला भेटण्याची परवानगी देत आहात. खरंच खूप नशिबान आहे माझी बबिता. तिला तुमच्या रूपात एक नवीन आई मिळणार आहे. आता मी निश्चिंत झाले बघा बबिताला तुमच्याकडे सोपवण्यासाठी. असं म्हणून शीलाताई हातातल्या पिशवीतला त्यांचा आणि बबिताचा एक फोटो काढतात व गीताताईंना देतात. हा फोटो राहू द्यात. नंतर बबिताने माझ्याबद्दल विचारल्यावर तिला द्या, कारण इथून पुढे बबिता तुमची. मी तिला प्रत्येक वर्षी या गार्डनमध्ये भेटायला येईन, पण लांबूनच पाहीन तिला. जवळ येऊन तिच्याशी बोलून मला तिच्या मनातील तुमचं स्थान कमी करायचं नाही. खूप खूप धन्यवाद गीताताई. मी निघते आता. वाडा माझी वाट बघतच असेल. माझ्या मुलीला सांभाळा. खूप हट्टी आहे पोर. तिला ना ओल्या नारळाची वडी खूप आवडते. नंतर या रंगाचा फ्रॉक आवडतो. तशी शूज आवडतात, पण मी नाही देऊ शकले. रात्री झोपताना माझ्या कुशीत झोपायला आवडतं. असं म्हणून शीलाताई दुःखाचा आवंडा गिळतच तिथून पाय काढतात. त्यानंतर गीताताई बबिताकडे वळतात व तुझी आई तुला माझ्याकडे सोडून गेली आहे थोडे दिवस. तुला आवडतं ना बाहेर खेळायला, फिरायला आणि मस्त खेळूयात, फिरूयात असं समजावून बबिताला स्वतःच्या घरी नेतात. एवढं मोठं घर, मोठ्या मोठ्या खिडक्या, खूप सारी खेळणी, खूप सारा खाऊ पाहून बबिता आईला त्या दिवशी तरी पूर्ण विसरूनच जाते. खेळण्याचंच वय ते. नंतर रात्री तिला आपल्या आईची कूस आठवते. पण गीताताई एवढ्या प्रेमळ असतात की ती गीताताईंजवळ झोपी जाते.
हळूहळू दिवस जातात. तशी मधूनच बबिता आठवण काढायची आईची, पण तिला ती अंधारी कोठडी आठवली की ती मनातली आईची आठवण पुसून टाकी आणि तिच्या व आईच्या फोटोला पाहून परत नव्याने उमेदीने नवा दिवस पाहिला. ती जशी मोठी होईल तशी गीताताईंची तिच्या आईविषयी, आईच्या व्यवसायाविषयी सगळं सांगितलं होतं तिला. फक्त तिची आई प्रत्येक वाढदिवसाला तिला पाहायला येते हे मात्र सांगितलं नव्हतं. कारण तसं न सांगण्यातच शिलाबाईंचंच वचन घेतलं होतं. शिलाबाई बबिताच्या प्रत्येक वाढदिवसाला गार्डनमध्ये येऊन बबिता किती मोठी झाली आहे, कशी दिसते हे लांबूनच एक टक लावून न्याहाळत बसायच्या. जणू त्यांच्या आयुष्यातील इंद्रधनुष्य अनुभवायच्या त्या. आज तो दिवस उजाडला होता. 16 वर्षांनी मायलेकींची भेट घडवली जाणार होती. गीताताईंनी करवली. गीताताई पाहतात की एका झाडामागून शिलाबाई बबिताला पाहत आहेत. तेव्हा त्या बबिताला घेऊन थेट शिलाबाईकडे चालू लागतात. शिलाबाई खूप घाबरतात की बबिता त्यांच्या दिशेने येते. अखेर गीताताई बबिताला शिलाबाईंसमोर उभं करतात आणि बाजूला जाऊन बसतात. आता मायलेकींची समजत नव्हती, काही सुचत नव्हतं. बबिताने जसं कळायला लागलं तसं फोटो तिला आईलाच पाहिलं होतं. समोरची बाई तशीच दिसत होती, फक्त थोडी थकली होती. केस पांढरे दिसत होते, चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या. शिलाबाई तर काहीच न सुचून फक्त स्तब्ध होत्या. बबिताला आठवत होतो दिवस, आईकडे बाहेरच्या जगासाठी, मोकळ्या हवेसाठी केलेला हट्ट, आणि ती मनातून खूप दुःखी होती. आई, मला माफ कर, मीच तुझी अपराधी आहे. तुला त्या अंधाऱ्या कोठडीत ठेवून मी ऐशोआरामाचं आयुष्य जगते. खरंच मला माफ कर. अगं, मला कळतच नव्हतं त्यावेळी, पण तू कशाला स्वतः मुलीच्या विरहात राहून मला चांगलं जीवन दिलंस. बोल आई, बोल, असं म्हणून बबिता शिलाबाईंना हलवते. तो मुलीचा स्पर्श, त्या स्पर्शाची किती वाट पाहिली होती शिलाबाईंनी. त्यांच्या डोळ्यातून फक्त आसू वाहत होती मुलींच्या विरहाची.